नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत कटुल्याची भाजी। ही शेतातली रानभाजी आहे आणि खायला एकदम छान आणि पौष्टिक आहे। पावसाळ्याच्या वेळेसच मिळते ही भाजी। तर ही भाजी बनवण्याला सोपी आहे, भाकरी सोबत पोळी सोबत आपण जेवू शकतो। आता आपण ही भाजी बनवण्याला सुरुवात करू। इथे मी कटुले घेतलेले आहेत, कांदा आणि एक कच्चा टमाटर घेतलेला आहे। टमाटर टाकलं तरी चालते, नाही टाकलं तरी चालते। लसण आहे। आता मी हे सर्व चिरून घेते, नंतर मग आपण भाजी बनवून घेऊ। तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या तुम्ही फोडी करू शकता। याच्यामधल्या बिया थोड्या काढून टाकायच्या। ते थोडे मोठे झालेले आहेत, नाही तर कवळे असले तर अशी टाकले तर चालते। कटुले चिरून घेतलेले आहेत मी इथे। कवळे कवळे आहेत, त्याच्यामधले बिया ठेवल्या आणि जे जाड होते त्याच्यामधले आपण बिया काढून घेतलेले आहे। अशा पद्धतीने उभे काप केले। त्याच्यासोबतच कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण खोडून घेतलेला आहे, टमाटर पण चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा। त्याच्यामुळे छान चव लागते भाजीला। आता मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे। आता त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल थोडं जास्त टाकायचं आहे आपल्याला या भाजीला। टाकू द्यायचं आता। तेल टाकलं नंतर आपल्याला मोहरी वगैरे टाकायची आहे। तेल तापलेलं आहे, तर त्याच्यात अर्धा चम्मच मोहरी छान तडतडली। अर्धा चम्मच जिरं आणि लगेच हे खोडून घेतलेला लसूण टाकायचं आहे। लसूण थोडासा होऊ देऊ, नंतर मग कांदा टाकू। घातलेला आहे। आता त्याच्यामध्येच आपण हा चिरून घेतलेला कांदा टाकायचा। थोडा भाजून घ्यायचा आहे। कांदाही मस्त लालसर कलरचा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। तिखट आपण आपल्या आवश्यकतेनुसार टाकू शकतो। इथे 1 चम्मच तिखट टाकलेला आहे, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि थोडीशी हळद। आता हे व्यवस्थित घेऊन घेऊ। भाजत आहे तेव्हाच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं त्याच्यामध्ये। शेंगदाणे भाजलेले आहे, त्याच्यामुळे जास्त भाजायचं काम नाही आहे। आणि आता हा चिरून घेतलेला टोमॅटो त्याला थोडंसं होऊ देऊ, एखादी वाफ आणायची, नंतर मग आपल्याला कटुले टाकायचे त्याच्यामध्ये। झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे, नंतर आपल्याला कटुले टाकायचे आहेत। छान वाफ आलेली आहे फोडणीला। आता त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेले कटुले टाकून घेऊ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायची। आता ही भाजी आपल्याला कमी गॅसवर शिजवायची, म्हणजे भूक लागत नाही। आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता भाजीला कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। एकदम कमी करू आणि छान शिजवून घेऊ। आता भाजीला मस्त वाफ काढून घेतलेली आहे, 5-10 मिनिटं झाले आणि भाजी मस्त शिजलेली आहे। बघा कलर किती छान आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊ। गॅस बंद करून घेते मी। तयार आहे कटुल्याची भाजी। भाकरीसोबत पोळीसोबत एकदम मस्त लागते खायसाठी। अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।